केले होते. ठीक आहे, व्हेरिएबल्स मध्ये व्हॅल्यू स्टोअर करून आपण ते यूज करत होतो, पण आता आपण आर्ग्युमेंट शिकणार आहे. तर मी काय करतोय की ह्या आपल्या करंट आता मी एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट केला डिप्लोमा ऍडव्हान्स म्हणून. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक मी फोल्डर क्रिएट करतो ह्या प्रोजेक्ट मध्ये, ज्याच्यामध्ये मी नंतर फाईल स्टोअर करत. ठीक आहे, याच्यामध्ये मी इनवोक फाइल्स म्हणून फोल्डर क्रिएट करतोय. गरजेचं नाहीये, पण मी फक्त माझ्या फाईल्स वेगळ्या दिसाव्यात म्हणून. आता आपण जर पहिला प्रोजेक्ट केला त्याच्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता की सगळ्या फाईली इथंच क्रिएट झाल्या होत्या तुमच्या मेन फाईलच्या खाली. ठीक आहे, आता ह्या प्रोजेक्ट मध्ये आपण एक वेगळं फोल्डर क्रिएट करतोय आणि तिथं फाईल स्टोअर करून ठेवतोय. ठीक आहे, तर मी सगळ्यात आधी एक नवीन फाईल क्रिएट करतो. कंट्रोल N आर्ग्युमेंट्स यूज. ठीक आहे, आर्ग्युमेंट्स यूजचा मी एक वेगळा फाईल क्रिएट करतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स घेऊ. ठीक आहे, तर ह्या आर्ग्युमेंट यूज मधून आपल्याला काय करायचे, दोन व्हेरिएबल्स क्रिएट करायचे. ठीक आहे, आणि ते व्हेरिएबल्स आपल्या दुसऱ्या वर्क फ्लोला पास करायचे आणि त्याच्यामधून आपण एक ऍडिशन करू. ठीक आहे, सिंपल प्रोग्राम करू ऍडिशनचा, आणि ती ऍडिशनची व्हॅल्यू आपल्याला रिटर्न झाली पाहिजे ह्या प्रोग्रामला. ठीक आहे, तर आपल्याला अजून एक वेगळी फाईल क्रिएट करावं लागेल ज्याच्यामध्ये आपण ऍडिशनचा कोड घेऊ. ठीक आहे, तर इथं आपले तीन आपण व्हेरिएबल्स क्रिएट करून घेऊ ज्याच्यामधून आपण ऍक्च्युअली व्हॅल्यू पास करू. ठीक आहे, हे आर्ग्युमेंट्स पण असू शकतात, पण मी या ठिकाणी फक्त तीन व्हेरिएबल क्रिएट करून घेतो. एक नंबर 1, नंबर 2 काय जे असेल ते. कंट्रोल K num1, कंट्रोल K num2, आणि अजून एक व्हेरिएबल मला पाहिजे रिझल्टचा. कंट्रोल K रिझल्ट. इथं तुमचे तिन्ही पण व्हेरिएबल दिसतील तुम्हाला. स्ट्रिंग टाईपचे या सगळ्यांना मी इंटिजर टाईप करतो. ठीक आहे, कारण मला व्हॅल्यू पास करायच्यात म्हणून. ठीक आहे, तीन व्हेरिएबल्स मी क्रिएट केले, नंबर 1, नंबर 2 आणि नंबर एक रिझल्टचा. ठीक आहे, आता नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये आपण व्हॅल्यूज पास करू. रिझल्ट तर आपण त्या दुसऱ्या फाईलमध्ये कॅल्क्युलेट करून इकडं हे करणार आहे, पास करणार आहे तो रिझल्ट. ठीक आहे, तर नंबर 1 ला मी व्हॅल्यू असाइन करतो. सपोज काही पण करू शकतो, युजर कडून पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, नंबर 1 इज इक्वल टू 25 किंवा 24 काय जे असेल. अजून एक असाइन घेतला, नंबर 2 त्यामध्ये 78 सपोज पास केले. ठीक आहे, आणि एक नवीन फाईल मी क्रिएट करतोय ज्याच्यामध्ये मी, आता तुम्ही इथं पाहू शकता, मी इथं फोल्डर सिलेक्ट करतोय जे आपण नंतर क्रिएट केलं होतं ते वाला फोल्डर. ठीक आहे, इथं फोल्डर मी सिलेक्ट, फोल्डरच्या ऑप्शनला क्लिक केला खाली, आणि इथं इनवोक वालं फोल्डर सिलेक्ट केलं. ठीक आहे, सिलेक्ट फोल्डरला क्लिक केलं, तो पाथ डायरेक्टली इथं तुमचा सेव्ह होतो जे फोल्डर तुम्ही सिलेक्ट कराल ते. ठीक आहे, आणि इथं सिक्वेन्सचं नाव मी सपोज देतो ऍडिशन. ठीक आहे, आता ह्या ऍडिशन मध्ये सध्या काहीच नाही, तो ब्लँक वर्क फ्लो आहे. बरोबर, एक सिक्वेन्स फक्त ओढला याच्यामध्ये, बाकी काहीच नाही. आता इथं आपण ह्या आर्ग्युमेंट यूज मधून ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला पास करायच्या त्या ऍडिशन वाल्या वर्क फ्लोला. ठीक आहे, तर ऍडिशन वाल्या वर्क फ्लोला त्या व्हॅल्यू पाहिजेत, तर मग त्या व्हॅल्यू आपण कशा पास करू शकतो, तर इथं आर्ग्युमेंट्स आहे. ठीक आहे, इन नंबर 1 मला नंबर 1 ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी इन नंबर 1 करतो. ठीक आहे, तसाच मला अजून एक व्हेरिएबल दुसरा पण पाहिजे, इन नंबर 2. ठीक आहे, आता हे दोन्ही पण टाईप माझे मला पाहिजे इंटिजर टाईपचे. इथं आता आपण आर्ग्युमेंट्स क्रिएट करतोय, आपण व्हेरिएबल क्रिएट करत नाहीये.
ठीक आहे. इथं तुम्ही पाहू शकता डेटा मॅनेजर मध्ये आपण आर्ग्युमेंट्स क्रिएट केलेत, व्हेरिएबल क्रिएट केलेले नाहीत, याच्यामध्ये व्हेरिएबलच नाहीये. ठीक आहे, हे आर्ग्युमेंट्स इथं क्रिएट करतोय आपण. आणि एक रिझल्ट पण आपला अजून एक आर्ग्युमेंट राहील. ठीक आहे, हा रिझल्ट राहील आपला डिरेक्शन आउट. ठीक आहे, हा रिझल्ट बाहेर पास होणार आहे म्हणून आपण त्याला आउट करतोय. ठीक आहे, आणि ज्या व्हॅल्यू आपल्याला आतमध्ये पाहिजे ते आपण इन करतोय. ठीक आहे, आणि त्याचा टाईप पण इंटिजरच राहील कारण तो रिझल्ट तो इंटिजरच बाहेर पास करणार आहे. तर इथं आपण कुठलाही व्हेरिएबल क्रिएट केलेला नाही, आपल्याला ज्या व्हॅल्यू बाहेर येणार आहेत त्याचे सगळे आपण आर्ग्युमेंट क्रिएट केले आणि एक व्हॅल्यू बाहेर जाते तर मग आपण तिला आउट करतोय. तर डिरेक्शन काय शो करते की कुठल्या व्हॅल्यू येत आहेत त्या इन होतील, कुठल्या व्हॅल्यू बाहेर जात आहेत त्या आउट होतील. ठीक आहे, आणि टाईप तर तुम्हाला माहितच, टाईप इंटिजरच घेतलाय आपण, इथं कुठलाही घेऊ शकतो चार रिक्वायरमेंट प्रमाणे. ठीक आहे, हा आपण 3 आता आर्ग्युमेंट्स क्रिएट केलेत. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय करतोय आपण, फक्त याची ऍडिशन करतोय. तर आपण परत असाइन घेऊ आणि रिझल्ट मध्ये रिझल्ट जो आपला व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये आपण इन नंबर 1 प्लस इन नंबर 2. ठीक आहे, या दोन व्हॅल्यूची आपण ऍडिशन केली आणि रिझल्ट मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केली कारण आपला रिझल्ट बाहेर जातो. इथं तुम्ही जर याची डिरेक्शन जर पाहिली तर आउट होतोय आपला रिझल्ट. ठीक आहे, म्हणून त्याच्यामध्ये आपण ह्या दोन व्हॅल्यूची ऍडिशन स्टोअर करून घेतली. ठीक आहे, आणि इथं आर्ग्युमेंट यूज मध्ये आता आपल्याला रिझल्ट मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करायची, पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा ऍडिशन वाला वर्कफ्लो तिथं कॉल करायला लागेल. ठीक आहे, तरच ती व्हॅल्यू तिथं बाहेर येईल. बरोबर, आता तो कॉल कसा करू शकतो आपण, इथं जर आपण प्रोजेक्ट मध्ये जर गेलो तर आपण जे इन वोक वाला इथं फोल्डर बनवला होता त्याच्यामध्ये आपला ऍडिशन वाला हा वर्कफ्लो आहे. बरोबर, याला आपण डिरेक्टली असा ड्रॅग करू शकतो इथं. ठीक आहे, तो ड्रॅग केल्यानंतर तो वर्कफ्लो तुमचा इथं कॉल होतो. अजून दुसरा ऑप्शन काय आहे, आपण जर प्रॉपर ऍक्टिव्हिटीज मध्ये गेलो तर तुम्हाला इन होक, ठीक आहे, इन होक जर मी इथं टाईप केलं तर इन होक वर्कफ्लो फाईल. ठीक आहे, दोन ऑप्शन आहे, तुम्ही डायरेक्टली ड्रॅग करू शकता तुमचा जो फोल्डर आहे त्याच्यामधून, किंवा इथं इनवोक करू शकता आणि इथं इनवोकला डायरेक्टली तुमचा इथं सगळ्या फाईलचे नावं दिसतील. ठीक आहे, त्याच्यामधून आपण इनवोकच्या आतमधला ऍडिशन कॉल करू शकतो. ठीक आहे, इथं तुम्हाला रिफ्रेश आर्ग्युमेंटला क्लिक करायला लागेल आणि इथं खाली जो कॉर्नर दिसतोय याला क्लिक केल्यानंतर तुमचे जे आर्ग्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथं दिसतील. ते तुम्हाला आर्ग्युमेंट्स पास करायला लागेल. ठीक आहे, num1 मध्ये आपला num1 जाईल. ठीक आहे, ज्या व्हॅल्यूज आहेत तुम्ही आधी व्हेरिएबल क्रिएट केलेले, num2 मध्ये पण व्हॅल्यू दुसरी जाईल num1 ची, आणि रिझल्ट तुमचा जो स्टोअर केलाय तो रिझल्ट मध्ये जाईल. ठीक आहे, तिकडून जो आउट होता तो. ठीक आहे, सिमिलरली इथं पण तुम्हाला रिझल्ट टू स्ट्रिंग. ठीक आहे, इथं आपण जो व्हेरिएबल क्रिएट केलाय मला वाटतं रिझल्ट नावाचा व्हेरिएबल आपण क्रिएट केलाय, पण तो स्ट्रिंग टाईपचा आहे. त्याला इंटिजर टाईपचा मी कन्वर्ट केला. इथं मी रिफ्रेश आर्ग्युमेंट करतो. ठीक आहे, आणि परत मी दोन्ही टाईप मध्ये सिमिलरच आहे, तुम्हाला तिथं व्हॅल्यू पास करायला लागेल. ठीक आहे, तर दोन्ही वेने तुम्ही करू शकता. आता मी एक टाईप डिलीट करतोय. ठीक आहे, सेमच वे आहे.
आणि रिझल्ट मी इथं डिस्प्ले करतोय. ठीक आहे, रिझल्ट मी डिस्प्ले करतोय. आता ऍक्च्युअली मी इथे ऍडिशन ह्या वर्क फ्लो मध्ये कुठंच करत नाही. माझी ऍडिशन होती ते ऍडिशन वाल्या वर्क फ्लो मध्ये, आणि तिथून व्हॅल्यू इकडे पास होते. ठीक आहे, आता मी जर याला रन केलं तर रिझल्ट पाहू आपण. ठीक आहे, 10278 प्लस 26 काय जे केलं होतं आपण त्याची सम आपल्याला इथं बाहेर आली व्हॅल्यू. ठीक आहे, तुमच्या ह्या वाल्या वर्क फ्लो मध्ये. ऍक्च्युअल मध्ये आपण इथं कुठंच ऍडिशन नाही केली, आपण हा वर्क फ्लो कॉल केला आणि त्याच्यातून आपण ऍडिशनची व्हॅल्यू बाहेर पास करून घेतली. ठीक आहे, इथं आपण एन नंबर ऑफ ऑपरेशन करू शकतो. फक्त काय आपण तेवढ्या याच्यासाठी यूज नाही करत आहे, पण फक्त तुम्हाला इनिशियली समजून सांगण्यासाठी आपण छोट्या वर्क फ्लो मध्ये फक्त ऍडिशन प्रिंट करतो. इथं आपण बाकीच्या पण ऍक्टिव्हिटीज करू शकतो. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन पण करू शकतो, ते पण बाहेर पाठवू शकतो. सगळ्या गोष्टी आपण इथं करू शकतो. ठीक आहे, इथं फक्त आपण ऍडिशन केली आणि ती व्हॅल्यू तिकडून दोन व्हॅल्यू पास केल्यात. ठीक आहे, त्या दोन व्हॅल्यूची ऍडिशन तुमच्या ऍडिशन मध्ये स्टोअर रिझल्ट मध्ये स्टोअर झाली आणि तो रिझल्ट आपण बाहेर डिस्प्ले केलाय आणि तो आर्ग्युमेंट आउट केलाय, म्हणजे व्हॅल्यू बाहेर मिळाला. आता तो जर इन असता तर बाहेर व्हॅल्यू काहीच मिळाली नसते. ठीक आहे, समजलंय? येस, नो, मे बी. समजलं तुला? तर मग सबट्रॅक्शन इथं तुला ऍड करू, आपण इथं कनेक्ट करू. हा, इथं इथं कनेक्ट करू तुझा पीसी. काय झालं? ओके, ठीक आहे, चलो परत एकदा लक्ष द्या काय केलंय. आता लक्ष द्या कमीत कमी. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस काहीतरी थोडंफार सांगत असतो त्यावेळेस लक्ष नाही देत, नंतर मग प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, आपण काय केलंय की इथं दोन आपण व्हेरिएबल क्रिएट केलेत. नॉर्मली आपले व्हेरिएबल्स आहेत जे आपण आतापर्यंत शिकलोय ते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्या दोन व्हॅल्यूज आहेत. एक काय आपली 24 आहे, नंतर 78, बरोबर. त्याच्यानंतर आपण रिझल्ट नावाचा अजून एक व्हेरिएबलच क्रिएट केलाय. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण ऍडिशन नावाचा अजून एक वर्क फ्लो क्रिएट केलाय, बरोबर. एक सिक्वेन्स आहे थोडक्यात. ह्या सिक्वेन्स मध्ये आपण इथं आता आपल्याला काय करायचं की ह्या वर्क फ्लो मधून दोन व्हॅल्यूज पास करायच्यात ह्या ऍडिशनला आणि एक रिझल्ट बाहेर घ्यायचा. ठीक आहे, तर आपल्याला जिथं हे ऑपरेशन्स करायचे तो एक नवीन आपण सिक्वेन्स क्रिएट करून घेतला आणि त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स क्रिएट केलेत आपण. आतापर्यंत आपण व्हेरिएबल शिकलो, पण इथं आपण आता आर्ग्युमेंट्स पाहतो. ठीक आहे, कारण आता प्रॉब्लेम काय असतो की आपण सगळ्या गोष्टी एकाच वर्क फ्लो मध्ये नाही करू शकत, बरोबर. तर आपल्याला वेगवेगळे मॉडेल्स बनावे लागतात. मॉडेल्स म्हणजे मॉड्यूल्स छोटे छोटे. ठीक आहे, सपोज लॉग इनचं करायचं तर लॉग इनचं मॉड्यूल बनावं लागेल. ठीक आहे, अजून तुम्हाला काही डेटा एक्सट्रॅक्शन करायचं आहे, सगळं जर तुम्ही एकाच फाईलमध्ये लिहित गेले तर ती फाईल खूप लेंदी होईल. म्हणून आपण कोडचं डिस्ट्रीब्युशन करतो कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. फक्त याच्यासाठीच नाही, बाहेर पण तुम्ही काय सगळा कोड एकाच फंक्शन मध्ये नाही लिहिणार बाहेर. ठीक आहे, हे समज असं समजा की हा एक फंक्शनच आहे. ठीक आहे, आणि आपण काय करतो की डिफरंट फंक्शन मग एकाच फाईलमध्ये कॉल करतो. ती तुमची राहील मेन फाईल. ठीक आहे, तिच्यामध्ये फक्त आपण डिफरंट फाईलला कॉल देतोय. या केसमध्ये UI5च्या केसमध्ये त्या XAML फाईल असतील. तुम्ही दुसऱ्या प्रोग्रामिंग मध्ये गेले तर तिथं पायथन फाईल असू शकतात, .java फाईल असू शकतात, .NET फाईल असू शकतात, त्या टाईप प्रमाणे. ठीक आहे, तसंच कन्सिडर करा. आपण आता सगळ्या गोष्टी एकाच फंक्शन मध्ये नाही लिहू शकत, म्हणून आपण वेगवेगळे फंक्शन लिहितोय आणि ते तुमच्या मेन फाईलमध्ये कॉल करतोय. ठीक आहे, तर आता हे ऍडिशन म्हणजे काय, आपलं एक सिंपल ऍडिशन वाला फंक्शन आहे असं समजा. आता ज्यावेळेस तुम्हाला कुठल्याही फंक्शनचं कॉल करता तुम्ही त्यावेळेस त्याला लागतात काही पॅरामीटर्स फंक्शन, बरोबर. ते पॅरामीटर्स आर नथिंग बट युअर आर्ग्युमेंट्स, बरोबर. आपण कुठलंही आता सपोज इंट मेन फंक्शन आहे आणि त्याच्यामध्ये आपण आतमध्ये ऍडिशन वाला प्रोग्राम लिहितो, तर आपण काय करतो डिफाईन ऍड
आणि पॅरामीटर पास करतो इंट ए इंट बी काय असेल ते तुमच्या सी चा प्रोग्राम सांगतोय बरोबर आणि खाली रिझल्ट पास करता आणि त्याच्यानंतर तो रिझल्ट रिटर्न करता तुम्ही बरोबर रिटर्न ऍड आणि नंतर तो रिझल्ट आपण कुठेतरी प्रिंट करतो किंवा ऍक्सेस करतो कुठून तरी त्या फंक्शनला कॉल देऊन तर आपल्या फंक्शनचा कॉल आहे ही इनवोक फाईल कुठली ज्या फंक्शनला आपल्याला कॉल करायचं ज्या फाईलला कॉल करायचंय ती फाईल आहे आपली ही वाली फाईल ऍडिशन वाली ठीक आहे अशा तुमच्या एन नंबर ऑफ कितीही फाईल असू शकतात पण त्याला तुम्हाला प्रॉपरली पॅरामीटर पास करायला लागते जे तुम्हाला ऑपरेशन करायचं ते आता ऑपरेशन आपण आतमध्ये लिहितोय काय ऑपरेशन आपल्याला करायचं ठीक आहे आणि त्या ऑपरेशनला तुम्हाला पॅरामीटर लागतील म्हणजे त्या ऍक्च्युअल फंक्शनला ते पॅरामीटर झाले तुमचे हे आर्ग्युमेंट्स ठीक आहे आता याच्यामध्ये दोन इन आर्ग्युमेंट आहेत आणि एक आउट आर्ग्युमेंट आहे बरोबर इन आर्ग्युमेंट म्हणजे व्हॅल्यू कुठून मिळतील काय मिळतील त्या व्हॅल्यू ठीक आहे आणि आउट म्हणजे जो रिझल्ट असेल तुमचा तो ठीक आहे आता इकडून काय केलंय मी याच्यामध्ये हे फंक्शन कॉल केलंय सपोज आता ऑलरेडी मी ह्या व्हॅल्यू हार्डकोडेड व्हॅल्यू ठेवल्यात त्या तुम्ही युजर कडून पण घेऊ शकता ठीक आहे दोन व्हॅल्यूज आहेत माझ्या आणि याच्यामध्ये आपला रिझल्ट स्टोअर झालाय तुमचा बरोबर रिझल्ट मध्ये रिझल्ट स्टोअर झालाय तर हे तुमचे ज्या वर्क फ्लो मधून आपण कॉल करतोय ते वाले आर्ग्युमेंट झाले आणि आतमध्ये ते आपण ऑलरेडी ऑपरेशन केलंय आणि तिथून ती व्हॅल्यू आउट करून घेतली समजलं का नाही एकदा ट्राय करा तुम्ही तुमच्या यांनी काही इश्यू आला तर मग मी सांगतो तुम्हाला कारण हे खूप महत्वाचं आहे याच्यावर तुमचं एंटायर प्रोजेक्टचं स्ट्रक्चर डिपेंड आहे हे यायलाच पाहिजे ठीक आहे या वर्क फ्लो मध्ये तुम्हाला सगळे तुमचे व्हेरिएबल्स क्रिएट करून घ्यायचे ते ठीक आहे ज्या व्हेरिएबल मध्ये तुमच्या व्हॅल्यू असतील त्या ठीक आहे आणि ह्या व्हेरिएबल मुळे तुमचं जर कन्फ्युजन होत असेल ठीक आहे तर मी ह्या हार्डकोडेड व्हॅल्यू पास पण नाही करत त्याला नॉट रिक्वायर्ड तुम्ही डिरेक्टली इथं पण व्हॅल्यू पास करू शकता हे जे आर्ग्युमेंट्स आहे तिथं पण तुम्ही डिरेक्टली व्हॅल्यू पास करू शकता इव्हन मला याची पण गरज नाही हे मी जर हार्डकोड केलं इथं व्हॅल्यू तुमची पास 56 आणि इथं व्हॅल्यू पास केली 89 तर आपण ज्या व्हॅल्यू पास करू त्याचा तो आपल्याला रिझल्ट देईल आता मी जे आपण असाइन केलेल्या व्हॅल्यू होत्या त्याला डिसेबल केलंय आणि रन करतोय ठीक आहे 145 ठीक आहे मी तर आता हार्डकोडेड व्हॅल्यूज पास केल्या व्हेरिएबल पास नाही केले तुम्हाला जर व्हेरिएबल मुळे प्रॉब्लेम होत असेल तर फक्त रिझल्ट तसाच ठेवलाय कारण रिझल्ट तुम्हाला आउट पाहिजे म्हणून कारण काहीतरी नवीन शिकायला मिळते असं करून शिकायचं
तसं नॉर्मली यूज करतो तो सिक्वेन्स आहे. काय घेतो आपण कारण त्याच्यामध्ये मग ते स्कोप आपल्याला येतो. आता आपल्याला काय करायचं ऍडिशन करायचं तर एक असं नाही पण त्याच्या आधी तुला आर्ग्युमेंट्स क्रिएट करून घ्यावं लागेल. ऍडिशन कॉल ऍडिशन करायचं म्हणजे 2 नंबर हे नको करू बरोबर. दिमाग मध्ये तेवढंच अजून एक आर्ग्युमेंट पाहिजे. डिलीट केलं का बघ अगं ते डबल गेल्यावर नंतर करायचा तसंच करायचंय नको तू फोटो नको फोटो काढला नाही बघितलं डिलीट करायचं मला माहिती आहे ना. ते करू ना आपण ते तर आधी कम्प्लीट करून घ्या पास करून काय होते 3 होता 3 बरोबर प्लस आता फक्त दुसरा जो टाकलाय नंबर 2 टाकलाय 3 नाही टाकलं तर नंबर 2 टाकलाय तुझा आर्ग्युमेंट चेक करेल नंबर 2 टाकलाय तुला ते डिरेक्शन करण्यासाठी आपण ते टाकतो कुठल्या डिरेक्शन हे झालं सेव्ह करायला सेव्ह कर आता तो इथं कॉल करायचा तुला प्रोजेक्टच्या फोल्डरला प्रोजेक्टच्या फोल्डरला तर तू ऍडिशन प्रोग्राम दिसतो का तुला पुढे खाली रिफ्रेश आर्ग्युमेंट रिफ्रेश आर्ग्युमेंट आता नंबर 2 मध्ये नंबर 2 आपली मध्ये गेले तर दोन्ही कडे तुझे व्हॅल्यू सेम होत्या इथे 3 नंबर होऊन पास काय जो गिरे होता नाही सर तो ठीक नव्हता ऍडिशनचं बनवायचं एवढंच करायचं हा आणि ते ऍडिशनचं बनवायचं ना रिफ्रेश कर ते बघ सर रिफ्रेश आर्ग्युमेंट्स कुठले सिक्वेन्स घेतला फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू पास करायचं एक मिनिट तिकडे काहीच नाही क्रिएट केला म्हणून ते आलं नाही काय तर कंट्रोल एन दाबायला फाईल ते इनवोक फाईलने पण करू शकतो जसं तो ट्रॅक केलाय तसंच इनवोक फाईल अजून एक ऍक्टिव्हिटी आता हे सपोज झाला डिरेक्टली झालं इथून जर तू कोडला तर डिरेक्ट ऍक्टिव्हिटी प्रोजेक्ट मध्ये शकतो नाही थांबा इथं फोल्डर मध्ये गेलो जो कॉल करायचा तो पास करू शकतो काय कॉल करण्यासाठी ती फाईल आता ही ऍडिशनल फाईल कट करतो ना त्या पहिल्या फाईल मध्ये मेनच्या फाईल मध्ये आपण ते काम करते
तसं तुझं फंक्शनचा कॉल येतो सगळ्यांची स्पेलिंगच तसं मला ती ती येत call नाही. द्यायची काम करते. त्या फाईलला रन करायचं काम करते इंटरनल. आता माझ्या 2 फाईल सगळ्यात पहिलं आहे ना. फर्स्ट फाईल काय आहे मेन फाईल ठीक आहे आणि त्याच्यामध्ये माझी ऍडिशन वाली फाईल आहे मल्टिप्लिकेशन वाली फाईल आहे अजून कशी फाईल त्यामध्ये रिझल्ट असेल एका वर्क मध्ये तू मल्टिपल फाईल्स कॉल करू शकतो कॉल आलं का? हे पण करू शकतो तू कॉल करायचा तुझ्या पहिल्या प्रोजेक्टची पण टाकायचं आहे टाकलं मला वाटतं की ते पण करू शकतो इथं व्हेरिएबल करायचं बघ. नाही आर्ग्युमेंट मध्ये जायचं इथं. फोटो काढला होता ना इथं नंबर नंतर कॉपीज आता रिझल्ट असेल ना रिझल्ट आउट मध्ये असेल इथं आणि याचा रेफरन्स तुझ्या कुठल्याच फाईलमध्ये सापडत नाही जेसन फाईल बघ केला आता इथं काय पण इंट असेल ना नाही ग इंट असेल नंतर इंट ते बाकीच्या दोन रिझल्टचा सरांनी सरांनी केलं इथं रिझल्ट असेल ना प्लस प्लस दोन नंबर ऍड करते ऍडिशन वाला प्रोग्राम काय आहे अजून काय करायचं आता मेन मध्ये जायचं मेन मध्ये जाऊन ऍडिशन इनवोक वर सर्च मध्ये आली केलेलं आहे का आपलं कुठे आहे सेव्ह नाही केलं तरी मध्ये दिसणार आता नंतर कधीही कंट्रोल एस काही पण असो क्लिक करत राहायचं सगळं सेव्ह होतं कसं होतं काय तर होत डिलीट करते नाही तिथे 3 यायला पाहिजे एकच येत
त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे. इथं नंबर 1 नंबर 2 पास हा मग ते सर्व आहे ना ऍड टू तिथं काय करायचं होतं वर्क ऍडिशनच्या वर्क मध्ये त्याच्या व्हेरिएबल्स मध्ये जा. काय आहे ते रिझल्ट इथं क्रिएट झाला बरोबर. आता काय होतं त्यावेळेस तुझे आर्ग्युमेंट असतात आणि तुझे व्हेरिएबल्स असतात त्याच्यामुळे तुझे व्हॅल्युएबल्स शेअर करतो तुझ्या व्हेरिएबल्स प्रायोरिटी व्हेरिएबल असते आणि इथं तू व्हेरिएबल क्रिएट करून ठेवला तर ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाली व्हॅल्यू ती तुझी कधी आर्ग्युमेंटला पास होणार हा व्हेरिएबल डिलीट केला सेव्ह आता जा तिथून नाही होणार ऍडिशन सेव्ह जो तुझं बाहेरचं वर्क व्हेरिएबलची व्हॅल्यू नाही इथं आर्ग्युमेंट पास केले असते बरोबर तुझा इथं ऍडिशन जर टी आय इन num2 इथं डिक्लेअर केला आहे num2 कुठे सापडत त्याला पाहिजे ना ते सेम असतं काय एरर परत जाणार ते एरर काय येते ते काय करू आता मी आधी सगळं सेव्ह करतात आर्ग्युमेंटला ऍडिशन मला ठेवलं म्हणून ते येत नाही परत स्टार येते म्हणजे कट सेव्ह नाही झालं सेव्ह कसं रिझल्ट वाला व्हेरिएबल बनवलं करता येईल तो वर्क तुम्ही दोन ऑप्शन आहेत इन्व्होक वर्कफ्लो फाईल तर तुझं ऍडिशन वर आलं असेल त्याला सिलेक्ट करायचं साईडला क्लिक कर कुठं थोडीशी आर्ग्युमेंट्सला क्लिक कर त्याच्या खालचा जो कॉर्नर येतो क्लिक कर इथं नाम वन आणि नाम टू पास कर रिझल्ट मध्ये रिझल्ट करायला दोन्ही वर सिमिलर नाव असेल ते ऑटोमॅटिक येतं जर वेगळे नाव टाकले असतं तिकडं इन केलंय त्यांनी ते पास करायला ठीक आहे सेव्ह कर खाली तुझा रिझल्ट प्रिंट कर अशा ब्लॉग मेसेज मध्ये टाक गाईडलाईन टाईप करता वेळ दिसतं सेव्ह करायचं प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह होतो कारण त्या अर्धवट टाईप केलेला असतो तो कन्सिडर असतो
असे सगळेच तुमचे ऍडिशन मल्टिप्लिकेशनचे तुम्ही बनवा. ठीक आहे, सगळे एक्झिक्यूट करा कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. सगळे क्रिएट करा. त्याच्यानंतर अजून त्याच्यामधल्या काही ऍडव्हान्स स्टेप्स असतील तर ते खूप आतमध्ये स्विच केस लिहा. स्विच केस शिकलोय का आपण? शिकलोय ना मला वाटतं. नाही का स्विच केस? तुम्ही नॉर्मली लिहा, उद्या आपण स्विच केस करू. पण हे आधी ऍडिशनल मल्टिप्लिकेशन काय आहे ना तुमचं, ते सगळं तुम्ही क्रिएट करा. झालंच पाहिजे. आणि आता मनाने करा. ऍडिशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. हॅलो सर इथं येतच नाही, काय करायचं? इथं 3 यायला पाहिजे असं आहे. नमून दिसत. आवाज येत नाही सर त्या पोरीचा. आता येतोय का आवाज? हॅलो आवाज येतोय का? नाही सर. आता येतोय का? हॅलो आवाज येतोय का माझा? हो आता येतोय. ठीक आहे. काय इश्यू आहे का तुम्हाला? नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. सेव्ह केलंय का? हा केलंय. सेव्ह झालंय का? 100% स्टार का आलाय मग इथं सेव्ह केलंय. ठीक आहे सेव्ह केलं. आता रिफ्रेश आर्ग्युमेंटला क्लिक करा. ठीक आहे. ऍडिशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सगळं करा. आउट न तुमची व्हॅल्यू वर्कफ्लोच्या बाहेर जाते. हा ते कॉम्बिनेशन कधी बाहेरून पण व्हॅल्यू येते आणि तीच व्हॅल्यू तो अपडेट करून पाठवतो. म्हणजे सपोज माझं काय आहे की एक म्हणजे अजून एक टाईप इन आउट पण टाईप ते इंटर टाईप. सपोज माझा एक डेटा टेबल आहे त्याच्यामध्ये ठीक आहे. माझी पहिली ऍडिशन होती 57. नंतर आतमध्ये जाऊन त्या 57 ला आपण तुला ऍड करायचं. ऍडेड व्हॅल्यू तुला बाहेर पाठवायची. त्या सिच्युएशनला इन पण करतो ती व्हॅल्यू आणि जी अपडेट झाली ती अपडेटेड व्हॅल्यू पण इन आउट होते. त्या सिच्युएशनला त्याच्यामध्ये ती बाहेरून व्हॅल्यू होती ती अपडेट होऊन बाहेर इन आउट. इन पण होती आणि आउट पण होती असं. बोलत होतो ना एवढं ते म्हणतात कसा करतो झालं फोटो काढतो झालं ना सध्या आता तू कर. कसं होतं पण मला स्टार्ट कर ना. मेन ना आला मेन सिक्वेन्स हे कर त्याच्यातच टाकते.
अरे कसं होतं आय डोंट नो. मेरी सारा तसं अरे होत्या सांग ना ते नवीनच घ्यायचं. माहितीये का सगळं कट करेन. ए परत रन करा. राधे राधे रन केले म्हणून दाखव. बघ 100च येते. 100 केले. हा मग तिथं सेव्ह कसं ना तिथं ते येताना परत दाखवलं काहीच्या जायचं डायरेक्ट. ऍडिशन पण आहे ना हे ऍड टू परत आउटपुट बदलू शकतो. ना कळालं ते पण चालेल पण तिथं नवीन कसं घ्यायचं इथंच घेऊ. अरे काय नको पण त्यांना बघू दे. हे आणि काय दे. आमचं बघून दे. ते नवीन कसं घेतात ते सांगा आता. नवीन नाही घेता येते ना कसं घ्यायचं मायनस चिन्ह. चल मायनस कर. पण सगळं नवीन करायचं ना मला. तो सबस्ट्रॅक्शनचं कर. हा ना मग सगळं जाऊ दे ना. ते कशी राहतं तिथं मायनस टाका आपण. करायचं का ट्राय. नाही काढलं. किती तिकडं कसं काय गेले अगं. प्रोसेस मध्ये जायचं. नको गं बाई काय आता कर. सेव नाही झालेलं. सेव झालं सेव. मी काय तर केलं होतं मायनस टाकलं मी याच्यात म्हणून अचानक मायनस टाकायचं नसतं. मग हे काय करायचं वेगळं काय तर करायचं असं नाही. तसं नाही करायचं. सांग ना मग मायनस पण नाही केलं अंडरस्कोर केलं. हा तेच उत्तर. कारण तिथं काही चेंज करायचं आपण व्हॅल्यू चेंज करू ना. बघू ना मायनस होते का नंतर लॅपटॉप चालून बोट नाही दुखत. आधी 100 आलती ना आता 0 आहे. किती 50 आहे ना. काय मायनस सर आम्ही मायनसचं पण केलं सबस्ट्रॅक्ट. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पण राहिले. इन आणि आउट कसं करायचं ते कळायला पाहिजे याच्यातून. बाकी काय एक्सपेक्टेड नाहीये. ऍडिशन मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहित असतं. सबट्रॅक्शनचं केलेलं आता. युजर कडून व्हॅल्यू घ्या आणि त्याचं ऍडिशन मल्टिप्लिकेशन करा. नको ते पुन्हा शॉर्टकट बघा. आता आली का मग युजर कडून व्हॅल्यू घ्या आणि त्याचं ऍडिशन मल्टिप्लिकेशन मेन मध्ये जायचं. परत तुम्ही काहीतरी केलं असेल ते. 50 किती मल्टिप्लिकेशन ते बघ म्हणजे सबट्रॅक्शन दुसरं नाही घेत मल्टिप्लिकेशन कडून व्हॅल्यू करून घ्या ना. नको ते कसं तिथं जाऊन फक्त साइन चेंज करून काय नाही थोडंच करताय तुम्ही.
वेगळी फाईल बनवायची सांगितली ती बनवली. हा? युजर कडून ऑर्डर कसं घेतलं मला विचार युजर व्हॅल्यू टाकतो मोठं कसं काय केलं याच्यामध्ये तू काय करते पुढे सर याच्यामध्ये व्हेरिएबल कधी करत नाही विचार ना मग ती व्हॅल्यू स्टोर होईल. इथे युजर करायला बीसी क्रिएट करायची काही गरजच नाही. ऑपरेशन तू ऑलरेडी त्या ऑपरेशन मध्ये केले. सेव्ह करा. डिव्हिजन करायचं सगळं कर मला तोंड पाठ आहे कर मग कसं तुमचं सर ते युजर करणार व्हॅल्यू शिकवलं मी तर तुम्हाला. एकदा रिपीट कर इनपुट डायलॉग या दोघी खूप हुशार आहेत बरं. हुशार. इनपुट डायलॉग मध्ये नमुन्याची व्हॅल्यू स्टोअर करा. चला लवकर. अरे इनपुट डायलॉग ऍक्टिव्हिटी घे ना. कुठे घेऊ ते माईक म्यूट कर ना मीटिंगचा. आवाज आवाज